नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर ना कालच्या व्हिडिओमध्ये माझ्या आजीने जात्यावरनं ज्वारी भरडलेली होती। तर ते ज्वारीपासून आज इथं आम्ही कण्या करणार आहे। पाक कण्या ना शरीरासाठी खरंच खूप उपयुक्त असते आणि त्याचबरोबर उन्हाळ्यात ना उष्णता भरपूर असते आणि त्याचबरोबर शरीरासाठी थंडगार असा हा पदार्थ आहे आणि पौष्टिक सुद्धा आहे। तर इथं बघा कण्या बनवण्यासाठी एक पातेल्यामध्ये बघा इथं पाणी घेतलेलं आहे। तर हे पाणी आता आपल्याला उकळून घ्यायचंय। तर आज कण्या माझी मम्मी बनवत होती। तर आता आपण बारीक केलेली ज्वारी आहे ना ते आता आपल्याला स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्यायचे आहे। तर आता आपण इथं धुवून घेतलेलं आहे। तोपर्यंत ना आता आपलं इथं पाणी उकळलेलं आहे। तर त्याच्यामध्ये आपण चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं। आपण ज्या ज्वारीच्या कण्या केलेल्या आहेत ना ते आता आपल्याला ह्या पाण्यामध्ये ना हलवत हलवत टाकून घ्यायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळेजण ना कण्या वेगवेगळ्या पद्धतीने करतात आणि आमच्या आजीना पूर्वीपासून असं साध्या सोप्या पद्धतीने करते तसं आम्ही पण केलेलं आहे। कारण काय जण ना त्याला फोडणी सुद्धा देतात, पण आम्ही सोप्या पद्धतीने केलेलं आहे। तर आता आपलं सगळं टाकून झालेलं आहे। तर त्याच्यावर आपण झाकणी ठेवूया आणि त्याला शिजायला ना 10 ते 15 मिनिटं लागतात। चला तर आता आपण बघूया ते शिजलंय काय। तर माझी आजी सांगते पूर्वी त्यांनी ना सकाळी उठल्यावर मस्तपैकी असे ताक कण्या करून ना सगळेजण मस्तपैकी खायचे आणि खाल्ल्यानंतर ना कामाला लागायचे। म्हणून ना पूर्वीच्या लोकांची ना तब्येत एकदम तंदुरुस्त आणि कामाला पण त्यांनी कणक असायची। तर आपल्या कण्या आता शिजलेल्या आहेत। आपण ना या कण्या आता एका वाटीत काढून घेऊया आणि एका वाटीत ना आपण ताक पण काढून घेऊया। आणि काही जण ना वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा कण्या या खातात। काही जण ना दूध, ताक, आमटी आणि आंबील सोबत पण खाणारे असतात। आपण जे घेतलेलं ताक आहे ना आता कण्यामध्ये घालून ते मिक्स करायचं आहे। या ताक कण्या शरीरासाठी खरंच खूप पौष्टिक असतात। तर आता आपलं मिक्स करून झालेलं आहे आणि ताक कण्या खायला खरंच खूप चविष्ट लागतात। आजच्या ताक कण्या खरंच खूप साध्या पद्धतीने केलेल्या आहेत। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा।